एवढ्या मोठ्या कुत्र्यांनी मिळून एका पिलाचा जीव घेतला. ते पिल जीव वाचवण्यासाठी पळत होतं, पण कसल्याही प्रकारची दया या कुत्र्यांना आली नाही. पण जेव्हा त्यांच्या आईला समजलं त्यावेळेस ती त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. या सर्वांबरोबर ती एक प्रकारे युद्ध खेळत होती, पण यांची संख्याच एवढी होती की तिला काहीच करता आलं नाही. शेवटी तिलाही तिथून पळून जावं लागलं आणि ह्या कुत्र्यांनी तिला एवढं पळवलं आणि पळून दूर लावलं आणि ती तिचा जीव वाचवत असताना एका झाडावर गेली. पण या कुत्र्यांनी त्या झाडाखाली येऊन तिला खाली न उतरून देण्यासाठी काही कुत्री तिथंच थांबली आणि बाकीच्या कुत्र्यांनी तिच्या पिलाचा तिच्या डोळ्यासमोर जीव घेतला. अक्षरशः त्या पिलाचे एक एक अवयव त्या कुत्र्यांनी ओढून खाल्ले तिच्या डोळ्यात देखत, पण तिला काहीही करता आलं नाही. हे करत असताना तिच्या मनाला काय वेदना हे बघत असताना आणि हे तिच्या डोळ्यासमोर होत असताना तिच्या मनाला काय वेदना होत असतील हे आपण समजू शकतो. त्यामुळं तिनेही तिच्या डोक्यामध्ये या कुत्र्यांविषयी एवढा राग मनात धरलेला होता की ह्यांना मी सोडणार नाही. तिच्या पिलाचे एक एक अवयव ते कुत्रे तोडून खात होते आणि ती फक्त बघू शकत होती, काही करू शकत नव्हती. पण तिनेही ठरवलं आता ह्या कुत्र्यांचा बदला आपण घ्यायचा. त्याप्रमाणे तीही दबा धरून बसली आणि कुत्र्यांना जवळ येण्याची वाट बघत होती. त्यापैकी एक कुत्रा जवळ आला. तिने दबा धरलेला असल्यामुळे त्या कुत्र्याच्या लक्षात नाही आलं आणि तिने त्या कुत्र्याला मारण्यासाठी त्याच्यावरती हमला केला. आणि बघा तुम्ही कशा प्रकारे ती त्या कुत्र्यावरती आता हमला करते आणि त्या कुत्र्या अजून बाकीचे कुत्रे येईपर्यंत तर त्या कुत्र्याचा ती फडसा पाडून टाकते. आणि अशा प्रकारे आपण आज बघत आहोत की समाजामध्ये पण अशा प्रकारची माणुसकी हरण झालेली लोक आपण बघू शकतो.